चिमण्या गोष्टी. नमस्कार मुलांनो, स्वागत आहे तुमचे चिमण्या गोष्टीमध्ये. आज आपण ऐकणार आहोत पंचतंत्रातील एक शहाणपण शिकवणारी गोष्ट. जिवंत झालेला सिंह. एका गावात 4 तरुण ब्राह्मण मित्र राहत होते. त्यापैकी 3 विद्वान होते. त्यांनी धर्मग्रंथ, वेद, शास्त्र शिकलेले होते. पण चौथा मित्र शिक्षणात मागे होता, परंतु त्याला त्याच्याजवळ उत्तम शहाणपण होते. एके दिवशी ते म्हणाले, विद्या शिकून काही उपयोग नाही जर आपण तिचा उपयोग करून पैसा कमवू शकलो नाही तर. ते प्रवासाला निघाले, पण चौथा मित्राला सोबत नेण्याची त्यांची इच्छा नव्हती. त्याचे शहाणपण आपल्या काय कामाचं, असं ते म्हणाले. पण खूप विनवण्या केल्यावर त्यांनी त्याला बरोबर घेतले. जंगलातून जात असताना त्यांना सिंहाचे मृत शरीर दिसले, म्हणजे त्याचा हाड दिसली. एक ब्राह्मण म्हणाला, चला आपली विद्या वापरू, या सिंहाला जिवंत करूया. चौथा मित्र घाबरला, हा सिंह जिवंत झाला तर आपल्याला मारेल. पण तिघांनी त्याची थट्टा केली. तुला हे कळत नाही कारण तू शिकलेला नाहीस, असे ते त्याला म्हणाले. पहिला ब्राह्मण हाड एकत्र करून सांगाडा तयार करतो. दुसरा त्यावर मांस व त्वचा चढवतो. तिसरा मंत्रोच्चार करून सिंहाला प्राण देतो. चौथा मित्र म्हणतो, 1 मिनिट, मी झाडावर चढतो. आणि तो झाडावर चढला. सिंह जिवंत झाला. त्याने मोठ्याने डरकाळी फोडली आणि ते तिघे ब्राह्मण एका क्षणात त्याचे भक्ष्य झाले. चौथा मित्र झाडावरून पाहत राहिला. सिंह निघून गेल्यावर तो खाली उतरतो आणि एकटाच घरी जातो. मग काय शिकायला मिळाले या गोष्टीतून? शहाणपण ही खरी विद्या आहे. विद्येचा अभिमान असूनही जर शहाणपण नसेल तर विनाश ठरलेलाच आहे. गोष्ट आवडली का मुलांना? चला तर मग लगेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा बरं.